हां, आता लास्टवाला काय बरं का, सो लास्ट पॉईंट याच्यामधला युनिट हायड्रोग्राफ जे आहेत त्या युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट तुम्ही कसे काढणार. तर युनिट हायड्रोग्राफचे जे ऑर्डिनेट आहेत ते तुम्ही कसे काढणार. आता डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑफ 8 हवरचे ऑर्डिनेट जे मी डिफरन्स घेऊन काढले, ज्याला डेल्टा वाय म्हणतायत तुम्ही, डिवाइड बाय तुम्हाला काय करावं लागेल, ER करावं लागेल. ER म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेनफॉल. आणि तो इफेक्टिव्ह रेनफॉल किती असतो सांगतो तुम्हाला मी. ER असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला युनिट हायड्रोग्राफ भेटेल 8 हवरची. तर 8 हवरचे काढायचे असतील किंवा कोणाचे काढायचे असतील तर एवढं तुम्हाला काढावं लागतं. तर एवढं तुम्हाला काढावं लागतं. मग काय केलं बरं का, आपण काय केलं की जे 2 तासाची एस होती ती एस काढून टाकली. ज्या तासाचं तुम्हाला काढायचं तेवढं तुम्ही लॅगिंग करून टाकली, त्याचा हा काळ हे वाला पॉईंट करून टाकला. आता मी काय करतो, S2 मायनस S1 हे असे ऑर्डिनेटचे काय डिफरन्स घेत जायचा. तर तुम्ही डिफरन्स जर घेतला तर तुम्हाला डेल्टा वाय भेटून जाईल. हा डेल्टा वाय म्हणजे काय, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑफ दॅट हवर, त्याचे तुम्हाला ऑर्डिनेट भेटून जातील. आणि त्याला डिवाइड बाय जर तुम्ही ER केला तर युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट भेटत जातील तुम्हाला. युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट तुम्हाला भेटत जातील. सो देअरफोर हा आपला पहिला होता, ठीक आहे ना. हा लॅग करून आपण हा दुसरा आणलेला आहे. या दोघांमधला डिफरन्स जो आहे हा डेल्टा वाय आहे. या दोघांमधला डिफरन्स किती आहे, डेल्टा वाय आहे. सो देअरफोर युनिट हायड्रोग्राफचे जे ऑर्डिनेट आहेत हे डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट डिवाइड बाय ER असतो. आता प्रश्न उरला ER काय असतो. तर ER जो असतो तो ER असतो, ER इज इक्वल टू T डिवाइड बाय रेनफॉल एक्सिस, T डिवाइड बाय D. तो T डिवाइड बाय D. T म्हणजे कोणता बरं का, 8 तास जो आहे ना, 8 तास, हा 8 तास आपला काय आहे, 8 तास का होता तो 8 तास जो काही आपला T आहे. आणि D म्हणजे किती, 2 तास. म्हणजे तुम्ही जेवढे पण ते हे घेतले असतील ना ते वाले, तो T काय आपला 8 तासाचा काढायला लावलेला आहे, 2 तासाकडे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर T बाय D जर केला तर तुम्हाला ER भेटून जाईल. आणि हा ER इथं जर ठेवून दिला तुम्हाला युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट भेटून जातील. सो ER इज इक्वल टू T बाय D करायचा. अशा पद्धतीने दुसरी मेथड पण संपून गेली. तर यस कर काढल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने पुढे प्रोसीड करावं लागतं ही वाली गोष्ट कळाली का, थोडीफार म्हणजे आता सफिशियंट झालं एवढं डाटा. क्लिअर झालं का रे, क्लिअर झालं का. ठीक आहे. आता हे क्लिअर झाल्यानंतर आता लास्टवाला पॉईंट असतो तुमचा या चॅप्टरमधला. लास्टवाला पॉईंट कोणता आहे, लास्टवाला पॉईंट आहे एरिया व्हेलॉसिटी मेजरमेंट. तो तुम्हाला उद्या 100% प्रश्न पडणारच आहे. आणि एक नंबर नोट्स मी पाठवली ग्रुपवरती, एक नंबर नोट्स पाठवलेली. एकदा जर त्याला बघून घेतलं तरी नजर होऊन जाईल. तो लक्ष द्या बरं का आता त्याच्याकडं. एकदा फक्त पेनाने सांगून देतो, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. युनिट हायड्रोग्राफ डिस्चार्ज मेजरमेंट. आता विचार करा तुम्ही त्या नदीवरती बसून डिस्चार्ज मेजर करावं लागतं ना तुम्हाला डिस्चार्ज मेजर करावं लागतं. तेव्हा तर तुम्ही युनिट हायड्रोग्राफ बनवणार किंवा हायड्रोग्राफ बनवणार. पण मग डिस्चार्ज मेजर कसं करायचं, त्यासाठी आपल्याला तो प्रश्न विचारतात सतत ते, ठीक आहे. तो सतत प्रश्न आपल्याला ते विचारतात. बघा आता, सो डिस्चार्ज आपल्याला माहिती आहे की डिस्चार्ज म्हणजे फ्लो असतो, मीटर क्यूब पर सेकंडमध्ये त्याला मेजर करतो. डिस्चार्ज जर तुम्हाला काढायचं असेल ते एरिया इंटू व्हेलॉसिटी आपण करतो. त्याचं SI युनिट पण माहिती. या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. तो लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला एक मिनटं, तर बघा आता आपण काय करतो, आपल्याकडे जे आहेत आपल्याकडे खूप साऱ्या पद्धती आहेत रे. डिस्चार्ज काढण्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या पद्धती आहेत. 2 महत्त्वाच्या पद्धती आहेत, डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड. सो डायरेक्ट मेथडने जो क्यू काढणार तुम्ही तो Q1 असणार. इनडायरेक्ट मेथडने जो तुम्ही काढणार त्याला आपण Q2 बोलणार, ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय लक्षात घ्या, तुम्ही त्या नदीवरती बसून डिस्चार्ज मेजर करतात, पण त्या डिस्चार्ज मेजर करण्यासाठी तुमच्याकडे पद्धती असतात. डिस्चार्ज मेजरच्या पद्धती तुमच्याकडे 2 मेथड्स आहेत, एक डायरेक्ट मेथड, एक इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडने जे तुम्हाला डिस्चार्ज भेटेल तो Q1 असेल. इनडायरेक्ट मेथडने जो डिस्चार्ज भेटेल तो तुमच्याकडे काय असेल, Q2 असेल, ठीक आहे. सो डिस्चार्ज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग ॲटलीस्ट 2 डिफरंट मेथड. तो कम से कम 2 पद्धती, मग डायरेक्ट इनडायरेक्ट कोणत्या पण 2 पद्धतीचा वापर करा. समजा मी 2 पद्धती कोणत्या तरी उचलल्या माझ्याकडे, मी आता ब्रॉडली क्लासिफाईड कसं केलं त्याला, डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड. तो Q1 काढून घ्या, Q2 काढून घ्या, काढलं. मग पुढे काय करायचं, या दोघांपैकी जो मोठा असेल तो आपला Qmax असेल. आणि या Qmaxसाठी आपण डिझायनिंग करतो. लक्षात आलं का. तर तुम्हाला त्या नदीवरती ब्रिज बांधायचा होता, डॅम बांधायचा होता, पण कोणत्या डिस्चार्जला सहन करण्यासाठी बांधावा, त्याला किती पाणी येईल त्यासाठी आपण बांधावा. त्यासाठी तुम्ही काय केलं, 2 पद्धती वापरल्या, डायरेक्ट मेथड, इनडायरेक्ट मेथड, किंवा कोणती पण पद्धत वापरली समजा तुम्ही. आणि तुम्ही काय काढला, 2 डिस्चार्ज काढले, हा Q1 आला, Q2 आला. या Q1 आणि Qmax इज इक्वल टू मॅक्झिमम ऑफ Q1 ऑन Q2. तर मॅक्झिमम Q1 आणि Q2 या दोघांपैकी जो मॅक्झिमम असेल तो आपला काय असतो, Qmax असतो. लक्षात आलं. या Q1 आणि Q2 या दोघांमध्ये जो मॅक्झिमम असतो तो आपला काय असतो, Qmax असतो. बरोबर आहे, ही वाली बात आपल्याला करायची. पण पुढे काय, आपल्याला तर फक्त डिस्चार्ज मेजर करायला लावतात, ही एक बेसिक कन्सेप्ट झाली. तर मग काय बरं का, हेवाला पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला की दोघांमध्ये जो काही मोठा असेल तो आपला काय असणार आहे, Qmax असणार आहे. ओके, त्याला फ्लड डिस्चार्ज बोलून देणार आपण. दुसरी बात काय, पण कधी कधी या दोघांचा डिफरन्स
तो जो तुम्ही Q1 काढलेला आहे किंवा जो Q2 काढलेला आहे, या दोघांमध्ये जो मोठा असतो तुमचा मॅक्झिमम डिस्चार्ज आहे, फ्लड डिस्चार्ज आहे. पण कधी कधी या दोघांचा डिफरन्स जो आहे ना Q1 मायनस Q2, या दोघांचा डिफरन्स जो काही आहे तो 50% जास्त चालला जातो. याचा दोघांचा डिफरन्स जो काही आहे ना 50% जास्त चालला जातो. याचा अर्थ काय होतोय बरं का, याचा अर्थ काय होतोय, या दोघांमधला फरक जो आहे ना इथे मेन्शन केले बघा, इफ डिफरन्स बिटवीन द टू व्हॅल्यू इज मोर दॅन 50%. जर यांच्यामध्ये जर का 50%पेक्षा जर का जास्त गॅप असेल, 50%पेक्षा जास्त गॅप म्हणजे काय, समजा आता Q1ची व्हॅल्यू 2 आहे आणि Q2ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे. आता याचा आपण काय करूया, याचा डिफरन्स काढून बघू. डिफरन्स कसा काढतात तुम्ही, सो समजा कोणाच्या रिस्पेक्टने काढू, मी 50%पेक्षा जास्त जायला पाहिजे बघा 2 आणि हा, तो 8 मधून 2 गेले 6, विथ रिस्पेक्ट टू मी 2 काढतो इंटू 100 करतो. 100 जर केला तर किती झाले 3. सो समजा हे 300% होतील. एक मिनटं, उलटं झालं का माझ्याकडून, इथं 8 करतो, 8 हां 8. तो बघा 2 डिवाइड बाय 2 आणि 8 या दोघांची डिफरन्स आला 6. 6 डिवाइड बाय मी मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली 8 इंटू जर 100 केला मी तर उत्तर किती येते, 600 डिवाइड बाय 8. तो 600 डिवाइड बाय 8 म्हणजे किती झाले, काहीतरी व्हॅल्यू येईल. तर असंच करून जर तुम्ही टक्केवारी काढली आणि जर ती 50%पेक्षा जर का जास्त आली तर मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज लिमिटेड टू दी 1.5. तर मॅक्झिमम डिस्चार्ज किती घ्यायचा, लक्षात घ्या, Q1 आणि Q2 या दोघांचा डिफरन्स जर 50%पेक्षा जास्त जर का गेला तर Qmax हा आपला काय होईल, Qmax तुम्हाला कसा काढावा लागेल, Qmax इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ द मिनिमम डिस्चार्ज. म्हणजे Q1 आपला मिनिमम डिस्चार्ज आहे ना, Q2 मॅक्झिमम होता समजा, तर 1.5 टाइम्स ऑफ द Q1. बोला क्लिअर झालं का वाला पॉईंट, रिपीट करून सांगतो बघा. डिस्चार्ज मेजरमेंट करण्यासाठी तुम्हाला पहिले डिस्चार्ज का काढावं लागतं याची कहाणी मी सांगतोय, की डिस्चार्ज जो आहे आपला Q, हा Q आपण काय करतो या केसमध्ये, Q1 आणि Q2 दोन पद्धतीने Q1 आणि Q2 काढून घ्या. या दोघांमध्ये जो मोठा असतो तो आपला फ्लड डिस्चार्ज किंवा मॅक्झिमम डिस्चार्ज असतो, त्यासाठी आपण डिझाईन करत असतो. पण या दोघांमधला फरक जर का 50%पेक्षा जास्त आला तर तुम्ही छोटा डिस्चार्ज जो आहे त्याला 1.5%ने मल्टिप्लाय करायचा, तोच तुमचा मॅक्झिमम डिस्चार्ज होऊन जाईल. पॉईंट क्लिअर झाला का, पॉईंट क्लिअर झाला का रे, क्लिअर. चला पुढे. आता डिस्चार्ज मेजर करण्याची डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड आहे. सगळ्यांनी मन लावून ऐका, तुमचा उद्या हा पॉईंट कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, तो कशा पद्धतीने करतात बघा. आता डिस्चार्ज बाय डायरेक्ट मेथड, डिस्चार्ज बाय डायरेक्ट मेथड. ठीक आहे, सो डिस्चार्ज बाय डायरेक्ट मेथड म्हणजे काय करतो बरं का आपण याच्यामध्ये, लक्षात घ्या. तुम्हाला काय करावं लागतं या पद्धतीमध्ये, जी काही नदी आहे ही नदी कॅचमेंट एरियामधली ही जी काही ना ही नदी आहे, तर तुम्ही काय करतात 1600 इथून ते इथपर्यंत हे 1600, इथून ते इथपर्यंत हे 1600. ठीक आहे ना, हे 1600 मीटरमध्ये तुम्ही काय करता, असं मार्क करून ठेवता. तर मार्किंग केली नदीवरती 1600 मीटरची. इथे जे काही आहे ना, इथं जर तुम्ही क्रॉस सेक्शन एरिया जर बघितलं तर कापून, तर तुम्हाला असं दिसायला भेटेल रे, नदीचा क्रॉस सेक्शन एरिया असं दिसायला भेटेल. इथे पण नदीचा क्रॉस सेक्शन एरिया असं दिसायला भेटेल, इथे पण नदीचा क्रॉस सेक्शन एरिया असं दिसायला भेटेल. तर डायरेक्ट मेथडमध्ये तुम्ही कशा पद्धतीने यूज करतात ते सांगतोय मी. तो कापल्यानंतर तुम्हाला असं दिसायला भेटेल, हे 1600 मीटर हा तुम्ही घेतलेला आहे अशा पद्धतीने, हा डाऊन स्ट्रीम आहे, हा अपर स्ट्रीम आहे, अशा पद्धतीने. तर आता गंमत बघा बरं काय होईल. आता जर तुम्ही बघायला गेलात तर मी या पद्धतीने एवढे प्रोग्राम केल्यानंतर आता मला काढायचा असतो इथं एरिया, याचा एरिया करावा लागतो मला, हा एरिया आला समजा A1, याचा एरिया मला काढावा लागतो, हा एरिया आला समजा A2, याचा एरिया मला काढावा लागतो समजा हा एरिया आला A3. 3 एरिया येतील. तर मी काय करतो, A1 प्लस A2 प्लस A3 डिवाइड बाय 3 करणार, तर मला एक ॲव्हरेज एरिया भेटून जाईल A. आणि या ॲव्हरेज एरियाला जर का समजा मी व्हेलॉसिटीने मल्टिप्लाय केलं तर मला डिस्चार्ज भेटून जाईल, डिस्चार्ज भेटून जाईल. मग याचा अर्थ काय आहे, तुम्हाला डिस्चार्ज जर काढायचा असेल तर तुम्हाला एरिया माहीत पाहिजे त्या रिव्हरचा क्रॉस सेक्शन एरिया, आणि व्हेलॉसिटी माहीत पाहिजे की त्याच्यामध्ये पाणी जो आहे त्या पाण्याची व्हेलॉसिटी किती असते. मग आता एरिया कसा काढावा आणि व्हेलॉसिटी कसा काढावा हे आपल्याला बघावं लागतं. सो देअरफॉर डिस्चार्ज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट मेथड असते. डायरेक्ट मेथड म्हणजे काय, Q इज इक्वल टू AV, Q इज इक्वल टू AV करणं म्हणजे डायरेक्ट मेथड. मग तुम्हाला एरिया काढावा लागेल, तुम्हाला व्हेलॉसिटी काढावं लागेल. सो मग आपण काय करतो आता, पहिले बघा, डिस्चार्ज इज प्रोडक्ट ऑफ द एरिया अँड मीन व्हेलॉसिटी. सो देअरफॉर तुम्ही एवढं लिहून टाकलं, हवाला पहिला पॉईंट झाला. नंतर तुम्हाला आता एरिया कॅल्क्युलेट करावं लागेल. सो एरिया कॅल्क्युलेशनमध्ये ॲव्हरेज एरिया काढायचा, हे दाखवायचं 1600 मीटरमध्ये 3 हे घ्यायचे, A1 A2 A3 यांचा ॲव्हरेज एरिया काढून टाकला, एरिया कॅल्क्युलेट करून झाला. आता एरिया कसा काढतो आपण, एरिया बोलतोय समजा मी याचा एरिया, ठीक आहे, हा जो काही याचा एरिया आपल्याला काढायचा आहे, याचा एरिया जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही कसा काढणार, याचा एरिया काढण्यासाठी तुम्हाला याची विड्थ काढावी लागेल आणि याची डेप्थ काढावी लागेल. डेप्थ काढण्यासाठी कॅल्क्युलेशन ऑफ द विड्थ ऑफ द रिव्हर, जर तुम्हाला याची जर काढायची असेल विड्थ, तर विड्थ काढण्यासाठी तुमच्याकडे पिवट पॉईंट मेथड आहे किंवा सेक्स्टंट मेथड आहे. ठीक आहे, सो पिवट मेथड और सेक्स्टंट मेथड या दोन पद्धतींचा वापर करून तुम्ही विड्थ कॅल्क्युलेट करून घेणार. विड्थ का काढायची, कारण की एरिया काढण्यासाठी तुम्हाला विड्थ लागणार, एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला डेप्थ लागणार. विड्थ कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्याकडे पद्धती आहे पिवट मेथड किंवा सेक्स्टंट मेथड. तो ठीक आहे झालं.
तुम्ही ही पद्धत बी परीक्षेमध्ये लिहून टाकली एक तरी सफिशियंट आहे. तो विड्थ कॅल्क्युलेट करायचं असेल तर पिवट मेथड किंवा सेक्स्टन मेथड आपल्याकडे असते. आणि डेप्थ जर का तुम्हाला काढायची असेल तर कॅल्क्युलेशन ऑफ द डेप्थ हायड्रोग्राफिक सर्वे तुम्हाला करावा लागेल बाय युजिंग साऊंडिंग. साऊंडिंग म्हणजे काय, पाण्यामध्ये खोली मोजणे, पाण्यामध्ये खोली मेजर करणे, त्याला तुम्ही साऊंडिंग म्हणतात. मग जहाज न्यायची त्याच्यामध्ये, त्या नदीमध्ये जहाज न्यायची आणि साऊंडिंग रॉड असतात, ते रॉड पाण्यामध्ये बुचकवायचे, जोपर्यंत बॉटम लागत नाही तोपर्यंत तुम्ही त्या काठीला खाली घालतात. ठीक आहे, ही नदी समजा, या पद्धतीने इथं जहाज नेतो आपण, ही जहाज इथून येईल आणि इथून आपण काय करतो, खाली असा रॉड खाली पुरवतो, मग आपल्याला पाण्याची डेप्थ कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे. सो पहिले बोललो मी, विड्थ कॅन बी कॅल्क्युलेट बाय युजिंग पिवट मेथड अँड सेक्स्टन मेथड, अँड कॅल्क्युलेशन ऑफ द डेप्थ कॅन बी कॅरी आउट बाय युजिंग दी व्हॉट, बाय युजिंग साऊंडिंग मेथड. साऊंडिंग म्हणजे काय, पाण्याची डेप्थ करण्याच्या पद्धती असतात त्या. तो साऊंडिंग म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ द डेप्थ ऑफ द रिव्हर फ्रॉम टॉप सरफेस ऑफ द वॉटर टू दी बॉटम सरफेस, तिथपर्यंत जे काय आहे त्याची डेप्थ मेजर करतो साऊंडिंग. तो साऊंडिंग करून तुम्ही डेप्थ मेजर करून घ्या, राईट. पिवट मेथड किंवा सेक्स्टन मेथडच्या मध्ये तुम्ही विड्थ काढून घ्या. डेप्थ आणि विड्थ तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला एरिया भेटून जाईल. एरिया कॅल्क्युलेशन खतम. तो एरिया कॅल्क्युलेशन खतम. तो एरिया तुम्ही काढून टाकता, पण याचा एरिया काढा. कुठे कुठे एरिया काढायचा आहे, इथे एरिया काढायचा, इथे एरिया काढायचा, इथे एरिया काढायचा, तिघांचा ॲव्हरेज घ्यायची, मग तुम्हाला एरिया भेटेल, ॲव्हरेज एरिया. कळतंय का रे, कळतंय का, पॉईंट क्लिअर आहे का, बोला. आहेत का तुम्ही, मला काही कळत नाही इथं काय आहेत का नाही. हां ठीक आहे, आता तू कवर हे करतेस ते मला दिसणार नाही ना. हां लक्ष द्या, तो हवाला पॉईंट आपला कवर झाला. आता आपण बघू ही, तर इथपर्यंत आलो. नेक्स्ट पॉईंट जर तुम्ही बघायला गेलात तर काय आता, सो साऊंडिंग. आता बघा साऊंडिंग करण्यासाठी काय, साऊंडिंग इज कॅरी आउट बाय युजिंग द साऊंडिंग पोल्स आहेत आपल्याकडे, साऊंडिंग लाईन्स, चेन असतात, चेन अशा साखळ्यामध्ये सोडतात पाणीमध्ये, जहाजमध्ये बसतात, एक तर रॉडमध्ये सोडतात पाण्यामध्ये, किंवा साखळी जी आहेत ना ती साखळीमध्ये सोडतात. त्याचं ते तसं करून तुम्ही काय करून घेतात, साऊंडिंग करून घेतात, पाण्याची डेप्थ मेजर करून घेतात. साऊंडिंग पोल यूज फॉर द शॅलो डेप्थ फॉर काम वॉटर. काम वॉटर म्हणजे काय, जे शांत पाणी आहे त्या शांत पाण्यामध्ये रॉड यूज करून तुम्ही काय करू शकता, डेप्थ यूज करू शकतात. तर जे साऊंडिंग पोल आहे त्या साऊंडिंग पोलचा वापर करून तुम्ही काम वॉटरमधलं डेप्थ मेजर करू शकता, शांत पाण्यामधली डेप्थ मेजर करू शकतात. साऊंडिंग लाईन जी आहे त्या साऊंडिंग लाईनची डेप्थ जी आहे, म्हणजे साऊंडिंग लाईन म्हणजे अशा साखळीसारख्या असतात, त्या साखळीसारख्या असतात त्या साखळी लाईन. तो साखळी जी असते ना ती जवळजवळ 6 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या असतात त्या. तर तुम्ही इथं जहाजामधून बघा हे साऊंडिंग लाईन वगैरे याच्यामध्ये टाकतात आणि या पद्धतीने तुम्ही काय करतात, त्याची डेप्थ मेजर करून घेतात. तो साऊंडिंग मशीन आर यूज फॉर ओनली फॉर एनी डेप्थ. तो साऊंडिंग मशीन एनी डेप्थसाठी यूज करणार, साऊंडिंग लाईन 6 मीटरपेक्षा जास्तसाठी यूज करणार, साऊंडिंग पोल कमी शॅलो डेप्थसाठी यूज करणार, कान बॉटम असायला पाहिजे, शॅलो डेप्थ असायला पाहिजे, त्यासाठी साऊंडिंग पोल वापरायचं. साऊंडिंग पोल म्हणजे असे पोल असतात ते जहाजामध्ये बसून तुम्ही ते खाली त्या याच्यात पुरवतात. ठीक आहे, तो या पद्धतीने तुम्ही डेप्थ मेजर करून टाकली. ठीक आहे, सो डेप्थ आपण मेजर करून टाकली. आता दुसरं, सो डेप्थ झालं. डेप्थ झाल्यानंतर आता व्हिलॉसिटी म्हणजे एरिया कॅल्क्युलेशन खतम रे. सो क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही, याच्यामधला एरिया कॅल्क्युलेशन खतम, एरिया भेटला. आता आपल्याला व्हिलॉसिटी बघायचं, व्हिलॉसिटी कॅल्क्युलेशन. सो व्हिलॉसिटी कॅल्क्युलेशन करा. मग आता व्हिलॉसिटी कॅल्क्युलेशन जर तुम्हाला करायची असेल तर कसं करतात, व्हिलॉसिटी कॅल्क्युलेशन बाय युजिंग द डायरेक्ट ऑब्झर्वेशन. डायरेक्ट आपल्याकडे दोन पद्धती आहेत, एक तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन किंवा काय आहेत बरं का, काही फॉर्म्युले, तर किंवा फॉर्म्युले वापरायचे. एक तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन करा किंवा फॉर्म्युला करा. तो डायरेक्ट ऑब्झर्वेशन करून जे फॉर्म्युले बनवले ते इम्पिरिकल फॉर्म्युले, एक तर ऑब्झर्वेशन करून करा किंवा या ऑब्झर्वेशन करून जे फॉर्म्युले तुम्ही बनवलेत त्यांचा वापर करा. तो व्हिलॉसिटी कॅल्क्युलेशन बाय युजिंग डायरेक्ट ऑब्झर्वेशन आपण बघत आहोत. मग कसं करतात बरं याच्यामध्ये, व्हिलॉसिटी मेजर विथ द हेल्प ऑफ द सरफेस फ्लोट. सरफेस फ्लोट म्हणजे काय बरं का, काय करतात तुम्ही, ही जर का समजा नदी आहे, ही नदी आहे रे, ही नदी आहे, तर तुम्ही काय करतात, या नदीच्या अशा 3 लाईन्स आहेत. समजा ही नदी अशी वाहत चालली इकडं, ही नदी इकडे वाहत चालली, ही नदी एक वाहत चालली, तर तुम्ही काय करतात, इथून जे ना समजा इकडे वाहत चालली ना, या पॉईंटपासून मी काय करतो, इथं एखादा चेंडू, इथे एखादा चेंडू आणि इथे एखादा चेंडू वरती सरफेसवरती ठेवून देतो. सरफेसवरती ठेवल्यानंतर काय होईल बरं का, तर हे जे की ना हे जवळजवळ किती मीटर, हे 15 मीटर आहे आय थिंक. ठीक आहे ना, तो इथून ते इथपर्यंत 15 मीटरचं अंतर, इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी जो त्याला टाईम लागत असेल, हे 15 मीटर मला माहिती आहे, तो डिस्टन्स तुम्हाला माहिती, तुम्हाला टाईम पण माहिती आहे. डिस्टन्स आणि टाईम जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला या पाण्याची व्हिलॉसिटी पण भेटून जाईल ना. तर हे आहे डायरेक्ट ऑब्झर्वेशन. सो व्हिलॉसिटी इज मेजर विथ द हेल्प ऑफ द सरफेस फ्लोट. सरफेसवरती काहीतरी फ्लोट होणारे हे ठेवून द्या, एका क्रॉस सेक्शनपासून ठेवून द्या, ते 15 मीटरपर्यंत जेवढं जात असतील, 15 मीटरपर्यंत जाण्यास एवढा टाईम लागतो. टाईम आणि डिस्टन्स याचा वापर करून तुम्ही व्हिलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतात. ठीक आहे, सो सरफेस व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टी ॲव्हरेज. पण आता बघा 3 चेंडू ठेवलेत ना, याला जायला काहीतरी वेगळा टाईम लागेल, याला जायला काहीतरी वेगळा टाईम लागेल, या तिघांचा ॲव्हरेज काढायचा आणि तो ॲव्हरेज टाईम तुम्ही डिस्टन्सला हे करायचं. ठीक आहे, ते करून तुम्ही हे करतात. तर या पद्धतीने करून टाकलं. तर मीन व्हिलॉसिटी आपण काढून टाकली. मीन व्हिलॉसिटी बघा, सरफेस व्हिलॉसिटी डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टी ॲव्हरेज करून काढतात. मीन व्हिलॉसिटी इज इक्वल टू 0.8 इंटू सरफेस व्हिलॉसिटी करतात. कधी, जेव्हा 90 मीटर पर सेकंडपेक्षा व्हिलॉसिटी कमी असते. आणि नंतर मीन व्हिलॉसिटी कशी काढतात तुम्ही, 0.9 इंटू सरफेस व्हिलॉसिटी करून. ते वाले पॉईंट तुम्हाला दिसायला भेटत आहेत. क्लिअर झाला का आवाला पॉईंट रे. तो डायरेक्ट ऑब्झर्वेशन करून तुम्ही या व्हिलॉसिटी काढून टाका, नाही तर तुमच्याकडे इम्पिरिकल फॉर्म्युला आहे, जी तुम्ही शिकले असेल फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. कोणकोणते ते,
चेजिस फॉर्म्युला, लेसिस फॉर्म्युला, मॅनिंग फॉर्म्युला यांचा वापर करून तुम्ही ती व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतात. तर डायरेक्ट मेथड तुम्हाला कळाली का? मग डिस्चार्ज कॅल्क्युलेट करायची. डिस्चार्ज कॅल्क्युलेट करायची डायरेक्ट मेथड म्हणजे काय? ए इंटू व्ही. ए काढा, व्ही काढा, काम झालं तुमचं. ही झाली डायरेक्ट मेथड. आणि इनडायरेक्ट मेथड म्हणजे कोणती बरं का? तर इनडायरेक्ट मेथड म्हणजे तुमच्याकडे डायरेक्ट डिस्चार्ज काढण्याचे फॉर्म्युले असतील. डायरेक्ट डिस्चार्ज काढण्याचे फॉर्म्युले. तो डिस्चार्ज काढायचे फॉर्म्युले इम्पिरिकल फॉर्म्युले आहेत. डिकन्स फॉर्म्युला, ठीक आहे. पुढे नंतर रेविस फॉर्म्युला, इंग्लिश फॉर्म्युला, हे सगळे फॉर्म्युले आहेत. एवढे फॉर्म्युले आहेत. नंतर रॅशनल मेथड्स आहेत. हे एवढे तुम्हाला देतात ते. तर तुम्ही जर का समजा एक डायरेक्ट मेथड जरी परीक्षेमध्ये लिहून आलात तरी पण सफिशियंट आहे. जो पहिली मेथड सांगितली ना मी ती. पण ज्याला वाटतं की नाही मला अभ्यास जरा व्यवस्थित हे करायचा आहे, तर तुम्ही हे सगळं वाचू शकतात. हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मी. तर हा जो काही आहे आपला दुसरा युनिट या ठिकाणी पूर्ण कंप्लीट झालेला आहे.